ते फक्त लेबल आहे हो, खरं तर हा प्रोटेक्शन मनीच आहे. जसं डोनेशन, जसं कन्सेशन, तसं प्रोटेक्शन. हे बघा, हा जो व्यवसाय मी उभा केलाय ना, हा जो काही पैसा मिळवलाय ना, तो कष्ट करून मिळवला. स्वतःच्या हिमतीवरती मी हा व्यवसाय उभा केलाय. मी काय कोणाला हसवून लुबाडून पैसा नाही गोळा केलाय जो तुमच्या धमक्यांना घाबरून मी तुम्हाला देऊन टाकेन. मी तुमच्या धमक्यांना अजिबात भीक घालत नाही. एक नवा रुपया देणार नाही तुम्हाला मी. पुन्हा इथे फोन करू नका. बोल, झालं काम? काम झालंय. काय म्हणाल्या रत्नमाला मोहिते मॅडम? काय म्हणणार, त्यांनी त्यांचा बाणा दाखवला. म्हणाल्या असल्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. हेच अपेक्षित होतं. आता आपण आपलं काम करायला मोकळे. आता मी जे सांगेन तेच करायचं. ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं आणि तेच होईल. बोला काय करायचंय ते. ऐक, सॉरी. वाव, पिठलं. माझं फेवरेट आहे पिठलं. रिअली? माझी आई मस्त पिठलं बनवते. एक काकू आहेत, खडूस आहेत पण पिठलं छान बनवतात. काय ना गौ, काही माणसं स्वभावाने खडूस असतात पण त्यांच्या हाताला टेस्ट असते. ते ह्यात पिठलं घरच्या माणसांसाठी बनवलंय. म्हणजे तुमच्या पाहुण्यांना उपाशी ठेवायची सवय आहे का? नाही ना, पाहुण्यांसाठी स्पेशल भाजी केली आहे ना. ही भाजी आहे. त्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन बसायचं ना माझ्या ताटात. यापेक्षा अजून वाईट काय असू शकतं? मुकटाने जे वाढलंय ना ते जेवा, नाहीतर उपवास करावा लागेल. कावेरी, अगं असं काय वागतेस? त्यांना आवडतं ना पिठलं, मग दे ना. आई प्लीज, तू यामध्ये नको ना पडू. विषय असा आहे की त्यांना जेवण वाढायचं ठरलं होतं. आपण जे खाऊ तेच वाढायचं असं काही ठरलं नव्हतं. जेवा गपचूप, नाही मिळणार आहे पिठलं.